हॅलो, तर आज आपण करणार आहोत मस्त असं केरला स्टाईल चिकन। तर चिकन घेतलेलं आहे, कढीपत्ता, एक आल्याचा तुकडा, लसूण, एक मोठा कांदा, 2 ते 3 टोमॅटो, एक लिंबू, कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या, 3 ते 4 मिरे, 2 विलायची, 3 ते 4 लवंग, कांदा लसूण मसाला, मीठ, हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला, धने पावडर, जिरे पावडर आणि आलं लसूण पेस्ट। आता तेल घेतलेलं आहे 2 चमचे, त्यामध्ये चिकन घालणार आहे मी। 250 ग्रॅम चिकन घेतलेलं आहे। याला अगोदरच मीठ आणि आलं लसूण पेस्ट मी लावून ठेवलं होतं। आता हे चिकन तेलामध्ये रोस्ट करून घेणार आहे, म्हणजे परतून घेणार आहे। आता चिकन आपलं व्यवस्थितरित्या रोस्ट झालेलं आहे। आता हे काढून घेणार आहे, या प्रकारे काढून घ्यायचं आहे। पूर्ण मी काढून घेणार आहे आणि त्यानंतर यामध्ये आता खडे मसाले ॲड करणार आहे, लवंग, मिरे आणि विलायची। त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घालणार आहे आणि तो सुद्धा व्यवस्थितरित्या परतून घेणार आहे। या प्रकारे थोडासा लालसर होईपर्यंत आपल्याला तो परतून घ्यायचा आहे। त्यानंतर अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालणार आहे। आता हिरवी मिरची घालणार आहे, कढीपत्ता आणि अर्धा चमचा हळद घालणार आहे। त्यानंतर लाल मिरची पावडर, गरम मसाला, धने पावडर आणि जिरे पावडर घालणार आहे, अर्धा चमचा, आणि कांदा लसूण मसाला 1 चमचा। या प्रकारे सर्व मसाले आपल्याला घालून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं मीठ घालणार आहे, कारण मीठ आपण चिकनला सुद्धा मॅरिनेट करताना लावलेलं आहे। आता यामध्ये रोस्ट केलेलं चिकन घालणार आहे, मगाशी आपण जे परतवलं होतं थोडंसं। आता हे व्यवस्थितरित्या मसाले कोट होतील या पद्धतीने परतून घ्यायचं आहे। पाणी आपल्याला अजिबात वापरायचं नाही याच्यामध्ये। आता अर्ध लिंबू पिळून घेणार आहे आणि कोथिंबीर घालणार आहे। आता या स्टेजला आपल्याला 3 ते 4 चमचे टोमॅटो प्युरी ॲड करायची आहे। म्हणजे मी टोमॅटो घेतले होते त्याची प्युरी केलेली आहे आणि ती आपल्याला 3 ते 4 चमचेच लागणार आहे। या प्रकारे आपल्याला परतून घ्यायचं आहे। किती टेम्पटिंग दिसते बघा। आता थोडा वेळ मी झाकण ठेवून शिजवून घेतलं होतं 5 ते 10 मिनटासाठी। तर आता चिकन आपलं शिजलं आहे व्यवस्थितरित्या आणि खूपच टेस्टी असं चिकन आता खाण्यासाठी तयार आहे। कोथिंबीर घालून मी सर्व करणार आहे। लच्छा पराठाबरोबर तर हे खूपच मस्त लागतं, झटपट होणारी रेसिपी। तर तुम्ही सुद्धा घरी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कशी झाली आहे ती। थँक्यू।